कोल्हापूर विशाळगडावरील अतिक्रमणे 30 दिवसात काढा। पुरातत्व विभागाकडून 23 जणांना नोटिसा। गडावर खळबळ। विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयाने पुरातत्व विभागाची सुनावणी घेऊन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्याचे निर्देशित केले होते। त्यानुसार पुरातत्व विभागाने सुनावणी घेऊन गडावरील 23 जणांना 30 दिवसात अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेश दिले असल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वहाणे यांनी स्पष्ट केले। या नोटिसामुळे गडावर एकच खळबळ उडाली आहे। गत वर्षी 14 जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन झाले। या आंदोलनाला हिंसक वळण लागले। त्यातूनच विशाळगड शेजारील मुसलमानवाडीत दंगल झाली। जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडासह परिसरात संचारबंदी लागू केली होती। तब्बल 175 दिवसांनी बंदी उठवून सध्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पर्यटक भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे। दंगलीनंतर दुसऱ्याच दिवसापासून म्हणजेच 15 जुलैपासून अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली। 4 दिवस ही कारवाई सुरू होती। या कारवाईत गडावरील 94 अतिक्रमणे प्रशासनाने तर नागरिकांनी स्वतःहून 10 अतिक्रमणे हटवली। काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले। त्यावर न्यायालयाने पावसाळा संपेपर्यंत निवासी अतिक्रमणे काढू नका, त्यानंतर कारवाई करा असे आदेश दिले होते। विशाळगड आणि पायथ्याशी 158 अतिक्रमणे आहेत। ती काढण्यासाठी राज्य शासनाने निधीही वर्ग केला आहे। काही बेकायदेशीर बांधकामे अद्याप हटवलेली नाहीत। पावसाळा संपून हिवाळाही संपत आला तरी प्रशासन उर्वरित अतिक्रमणे हटवत नाही। याबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितेश शिंदे यांनी आंदोलन केले, तरीही प्रशासन काहीही कारवाई करत नाही। त्यामुळे नितीन शिंदे यांनी बुधवारी दिनांक 5 मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती। त्यानंतर गडावर आणि पायथ्याशी असलेले सर्व अतिक्रमणे तात्काळ काढून टाका असे आदेश बावनकुळे यांनी त्याच दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले। त्यावर महिनाभरात अतिक्रमणे हटवले जातील असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। अशा नवनवीन आणि ताज्या घडामोडी ऐकण्यासाठी कोल्हापूर बुलेटिन KB न्यूज चॅनलला फॉलो करा आणि YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।